नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सोमवारच्या भागामध्ये सखी सह्याद्रीमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोललो की गर्भधारणेपूर्वीचं समुपदेशन कशा पद्धतीचं असावं किंवा स्वतःला कसं तयार करावं याबद्दल. बाळ जन्माला आल्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक म्हणून आपली जबाबदारी काय असते, कशा पद्धतीने हे पालकत्व असावं, त्याची पुढची आव्हानं कोणती आहेत आणि त्याच्यावरचे उपाय काय, या सगळ्या विषयावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे, कुठला आहे ते बघून घेऊया. आजचा आपला विषय आहे पालकत्वाची नवीन आव्हानं कोणती आहेत त्याच्याबद्दल. जसजसा काळ बदलत चाललेला आहे तसतशी ही आव्हानं सुद्धा बदलत आहेत आणि त्याच्याबरोबर कुठेतरी जुळवून घेणं हे कदाचित आजच्या पालकांसाठी थोडंसं एक धावपळीचं होत असावं. मग त्याच्यावरचे उपाय कुठले आहेत त्याच्यावर सुद्धा आज बोलणार आहोत. आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्याबरोबर आजच्या आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुजाता फडके मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. या विषयावरच म्हणजे पालकत्व या विषयावरच त्या समुपदेशन करतात, शाळांमध्ये जातात, वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन त्याचं समुपदेशन करतात. बालक पालक केंद्र विलेपार्लेला लोकमान्य सेवा संघामध्ये जे आहे तिथे सुद्धा त्या या विषयावर जाऊन समुपदेशन करत असतात. त्याच्यानंतर थॉटफुल पॅरेंटिंग हे अतिशय सुंदर असं नाव असलेल्या पुस्तकाचं लेखन सुद्धा मॅडमने केलेलं आहे. आणि मगाशी कार्यक्रमाच्या अगोदर त्यांनी असं सांगितलं की आता मराठीमध्ये सुद्धा तुमचं लवकरच पुस्तक येणार आहे. फक्त त्याच्यामध्ये घेतलंय, बघूया कधी पूर्ण होतं. त्यामुळे पालकत्व एकंदरीत कसं असावं आणि ते कसं छान पद्धतीने आपण पुढे नेलं पाहिजे या सगळ्या विषयावर त्या आज आपल्याशी बोलणार आहेत. तुमच्या सुद्धा मनात नक्की प्रश्न असतील, काही शंका सुद्धा असतील, आमच्यापर्यंत त्या नक्की येऊ द्या. त्यासाठी आपले फोन नंबर्स आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी संवाद साधणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी. नेहमीसारखंच प्रश्न विचारताना आपण आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे तुमचा आवाज इथे स्पष्ट आणि छान येतो. आणि आजचा जो आपला विषय आहे पालकत्वाची नवीन आव्हानं, या विषयावर जर प्रश्न विचारलेत तर चर्चा आपली अधिकाधिक खुलत जाणार आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. पालकत्व, त्यातली आव्हानं, त्याच्यावरचे उपाय, या सगळ्यावर आपण बोलणार आहोतच. पण मुळात पालक ही संकल्पनाच खूप मोठी आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या पालक या संकल्पनेबद्दल तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? मला वाटतं पूर्वी आई वडील म्हणजेच फक्त पालक असं गृहीत धरत होते, पण माझ्या मते आता 21व्या शतकामध्ये पालकत्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप वाढली आहे. कारण मुलं फक्त आई वडिलांबरोबर नसतात. बरोबर. संपूर्ण दिवसामध्ये मुलं शाळेत जातात, त्याच्यामुळे काही अंशी शिक्षक सुद्धा पालक आहेत. कारण 6-7 तास मुलं शिक्षकांबरोबर असतात. बरोबर. आजी आजोबा काही वेळेला घरी असतात, त्यामुळे आजी आजोबा सुद्धा काही काळ किंवा काही तास दिवसातले पालकत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर दत्तक मुलांचे आई वडील सुद्धा पालक असतात. आणि मुलांना शाळा संपल्यानंतर किंवा काही वेळेला मुलांना पाळणाघरात ठेवतात. 8 ते 10 तास सुद्धा ठेवतात. त्याच्यामुळे पाळणाघरातली लोक सुद्धा ज्या व्यक्ती त्यांची काळजी घेतात 6-7 तास 8 तास, ते ह्या सगळ्या व्यक्ती पालक ह्या संज्ञेखाली किंवा या पालक ह्या शब्दामध्ये येतात, ह्या अमरेलाखाली येतात असं मला वाटतं. कारण त्या तेवढ्या काळामध्ये ह्या सगळ्या व्यक्ती मुलांची काळजी घेत असतात, मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात, मुलांचं संगोपन करत असतात, त्यांना खाऊ पिऊ घालत असतात. त्यामुळे पालक हा शब्द फक्त जन्मदाते आई वडील ह्यांच्याशीच निगडीत ठेवू नये असं मला वाटतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की मुलांची शारीरिक आणि मानसिक जबाबदारी ज्यांच्यावर असते ते सगळे मुलांचे पालक असतात किंवा काळजी घेणारी आपण म्हणूयात, किंवा ज्या व्यक्ती मुलांच्या संपर्कात येतात 2 तासासाठी किंवा 10 तासासाठी, त्या सगळ्या व्यक्ती पालक म्हणून जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी असं मला हवी. मग पालक म्हटल्यानंतर पुढची संज्ञा आली पालकत्व. पालकत्व खरं तर खूप आनंददायी असतं, कारण आपण अगदी बेसिक जर म्हटलं तर मूल होणं हा त्या कपलचा म्हणा किंवा त्या घराचा एक सगळ्यात आनंदाचा भाग असतो. अगदी खरंय. मग हे पालकत्व कसं असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ही संकल्पना आहे आणि आज त्याचं आव्हान वाटावं अशी परिस्थिती का आली आहे? सुदैवाने दुर्दैवाने तसं आलेलं आहे, कारण जग खूप बदललं. आणि मुख्य म्हणजे हे जग किंवा एकंदर सगळं जो बदल घडला तो फार कमी वेळात घडला. बरोबर. म्हणजे आम्ही तरुण असताना सुद्धा बदल झाले, पण ते अगदी हळूहळू झाले.
आणि ते बदल खूप प्रमाणात नाही झाले. आता जे बदल झाले ते खूप झाले, म्हणजे त्याची संख्यात्मक संख्या सुद्धा जास्त आहे आणि कमी वेळात झाले. त्याच्यामुळे कुठलाही बदल, पद्धत किंवा घटना जेव्हा कमी वेळात घडते तेव्हा ती आव्हान वाटायला लागते. कारण त्या कशा हाताळायच्या, त्यासाठी काय उपाययोजना करायची, कोणाची मदत घ्यायची, काय करूया म्हणजे हा आव्हान किंवा हा बदल मला झेपेल असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा वाटतं की अरे बापरे, हे आव्हान आहे. बरोबर. आणि पिढीतलं अंतर सुद्धा खूप पटकन कमी होत आहे, त्याच्यामुळे सुद्धा असेल कदाचित. मुळात मुख्य म्हणजे बदल झाले, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, इव्हन पर्यावरण, ह्या सगळ्यात अमूलाग्र बदल घडून आल्यामुळे हे बदल कसे हाताळायचे, त्यांना सामोरं कसं जायचं, कुठली पद्धत वापरूया, कुठला रिसोर्स वापरूया, कोणाची मदत घेऊ, काय पद्धत वापरू, हे जेव्हा संभ्रम पडतो तेव्हा तेच बदल आव्हानामध्ये त्याचं रूपांतर होतं असं मला वाटतं. मग पालकत्व जेव्हा आपण म्हणतो आहोत, आता आपण आव्हानांकडे नको जाऊया. मग पालकत्व जेव्हा आपण म्हणतो आहोत, काय अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये? आता आपल्याला एक सांगता येईल की पालकत्वाची आपल्याला आदर्श व्याख्या सुद्धा करता येईल की मुख्य म्हणजे ज्या व्यक्ती मुलांची काळजी घेतात, त्यांचं संगोपन करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांना शिक्षण देतात, त्यांचं पालन पोषण करतात, त्याचबरोबर ज्या व्यक्ती मुलांना शिस्त लावतात, प्रेम देतात, डोळस प्रेम करतात किंवा अनकंडिशनल प्रेम करतात, ह्या सगळ्या व्यक्ती पालक किंवा ह्या सगळ्या व्यक्ती ज्या ह्या भूमिका बजावतात त्याला आपण पालकत्व असं म्हणूया. बर, पहिला फोन आहे तो घेऊया. कोल्हापूरहून आलाय, वर्षा आपल्याशी बोलतायत. नमस्कार वर्षाताई. हॅलो. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आपण महाराष्ट्रात राहतो, मातृभाषा मराठी आहे, परंतु शाळेमध्ये टाकत असताना मुलांना हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा फार प्रयोग वाढलेला आहे आणि पालकांसमोर हा फार मोठा प्रश्न आहे की मुलांना कुठल्या माध्यमातलं शिक्षण द्यावं. वैयक्तिक माझं असं मत आहे की मराठी माध्यमातलं शिक्षण हे खूप चांगलं, कारण रिझल्ट पण आपण पाहतो की मराठी माध्यमातलीच मुलं पुढे आहेत. मग मॅडमला मला असं विचारायचंय की कुठल्या माध्यमातलं शिक्षण चांगलं आहे? आपण जे वेगवेगळे प्रश्न म्हणत होतो पालकांच्या समोर असणारे, त्याच्यातला हा सुद्धा शिक्षणासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे ठरतात, नाही का? कारण हा अगदी एक खरं मोठं आव्हान आहे की मूल जन्माला आल्यानंतर साधारणतः 2-3 वर्षाचं झालं की लोक किंवा घरामध्ये चर्चा व्हायला लागते, याला कुठल्या शाळेत घालूया, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालूया का मराठी माध्यमाच्या शाळेत घालूया, इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालूया का लोकल स्कूलमध्ये घालूया, शासकीय शाळेमध्ये घालूया. त्यामुळे काय होतं, इथे माध्यमाचा त्यांनी प्रश्न विचारलाय. तर माझ्या मते मी जे वाचन केलेलं आहे किंवा ज्या लोकांनी खूप नाव कमावले त्या सगळ्यांचं असं लक्षात येते की त्याच बऱ्याच लोकांनी त्यांच्या मातृभाषेतनं शिक्षण घेतलंय आणि त्याबरोबर इंग्रजीचा त्यांनी चांगला अभ्यास केलाय किंवा इंग्रजी भाषा एक पूरक भाषा म्हणून त्यांनी चांगली शिकवलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या प्रांतात राहत आहात तिथे तुम्ही मराठी भाषा असेल किंवा मराठी माध्यमाच्या शाळा असतील तर माझ्या मते घालायला काहीच हरकत नाही. आम्ही सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो आणि असं वाटतंय की काही नुकसान नाही झालं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा माध्यम कोणतं निवडायचं हा घरच्यांचा सुद्धा विचार असतो. त्यांनी घरामध्ये इंग्रजी माध्यम, समजा इंग्रजी माध्यमात त्या मुलाला घातलं तुम्ही तर तुम्हाला तो जे शाळेत शिकतोय, काय शिकतोय, कसं शिकतोय, कोणत्या पद्धती वापरतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण मुलं काय शिकतात हे जर आपल्याला घरी पालकांना कळलं नाही तर मग आणखीनच दरी निर्माण होईल आणि शिक्षण म्हणजे मोठा एक बागुलबुवा वाटायला लागेल. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये कुटुंब व्यवस्था हा सुद्धा खूप महत्वाचा एक भाग आहे की कशा पद्धतीची कुटुंब व्यवस्था आपली आहे त्याच्यावर कुठेतरी हे पालकत्व सुद्धा अवलंबून असतं, असं नाही वाटत तुम्हाला? हो, अगदी रश्मी बरोबर आहे. ह्याच्यावर ना एक अमेरिकन लेखिका आहे, तिचं नाव बार्बारा कोलोरोसो. तिने सुद्धा पेरेंटिंगवर खूप चांगलं काम केलंय. तर तिने तिच्या पुस्तकामध्ये कुटुंब पद्धतीच्या छान 3 पद्धती सांगितल्यात आणि त्याच्यात तिने त्याला नावं पण खूप छान दिलीत, अगदी समर्पक नावं आहेत.
एक म्हणजे ब्रिक वॉल फॅमिलीज आणि त्या कुटुंबामध्ये असलेलं पालकत्व. दुसरं आहे जेलीफिश फॅमिलीज, त्या कुटुंबामध्ये असलेलं पालकत्व. तिसरी पद्धत आहे बॅकबोन फॅमिलीज. हे नावच इतकी ह्या पद्धतींची समर्पक आहेत आणि माझ्या मते ह्या तिन्ही पद्धती जगभर कमी अधिक प्रमाणात किंवा प्रकर्षाने जाणवणाऱ्या किंवा लक्षात येणाऱ्या पद्धती अजूनही चालू आहेत. आता पहिली पद्धत सांगते, ब्रिक वॉल फॅमिलीज. ब्रिक वॉल, भिंत जशी टणक घट्ट असते तसं ह्या कुटुंबातलं पालकत्व असतं. अच्छा. म्हणजे अति शिस्त, खूप कडक नियम असतात. मुलांना मतस्वातंत्र्य, भावना, विचार स्वातंत्र्य शून्य. आई वडील किंवा घरातले मोठी माणसं जे म्हणतील तसंच प्रत्येक व्हायला पाहिजे. म्हणजे त्या मुलाला मतस्वातंत्र्य, भावना प्रदर्शित करण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळे मुलं फसवणं, लपवणं, खोटं बोलणं ह्या शस्त्रांचा वापर करतात किंवा आई वडिलांच्या किंवा मोठ्या माणसांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी त्यांचा सतत केविलवाणा प्रयत्न चालू असतो. ह्या सगळ्यामुळे काय होतं, मुलं वाढतात. मी ह्या बाबतीत असं म्हणेन की मुलं वाढणं वेगळं आणि मुलं घडवणं वेगळं. अगदी खरं. कारण ज्या मुलांना आपण खायला प्यायला घालतो किंवा आपण बघतो की आर्थिक स्तर जेव्हा कमी असतो त्या कुटुंबातली सुद्धा मुलं वाढतात, उंच होतात, लठ्ठ होतात, बारीक होतात, पण वाढतात जरूर. पण घडवणं वेगळं आणि त्या घडवण्यासाठी आपल्याला विशेष मेहनत घ्यायला पाहिजे आणि त्यालाच आपण म्हणायचं पालकत्व. बर, आपण या पुढच्या प्रकाराकडे जे जेलीफिश म्हणताय त्याच्या नावावरूनच वाटतंय की बहुधा ते ऍडजस्टेबल असावं असं वाटतंय. पण आपण बोलूयात त्याच्याबद्दल. पण एक फोन आहे चेंबूरहून, रश्मी आपल्याशी बोलते. बोला. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की आजच्या जगात मुली सुद्धा नोकरी करतात, तर त्यांच्या मुलांना आजी आजोबांना सांभाळावं लागतं. तर मग सोप्या पद्धतीने आजी आजोबांनी टेन्शन न घेता, कारण का तब्येतीची एवढी साथ नसते, टेन्शन न घेता सोप्या पद्धतीने कसं सांभाळावं हा माझा प्रश्न आहे. आई वडील किंवा विशेष करून आई जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडते तेव्हा मुलांची जबाबदारी आजी आजोबांवर असते, त्यामुळे ते त्यांचे पालक असतात त्यावेळेला. टेन्शन फ्री असं त्यांनी पालकत्व कसं जपायचं, कारण त्यांना तब्येतीची साथ नसते, काही गोष्टी घडण्याची शक्यता असते. त्यांनी तणावमुक्त पालकत्व कसं सांभाळायचं? हा प्रश्न खरोखर चांगला आहे, कारण ह्या प्रश्नामध्ये दोन जोड्या आहेत. आई वडील एक जोडी आहे आणि आजी आजोबा ही एक जोडी आहे. तर मुख्य म्हणजे आई वडिलांनी जे काही मुलाला वाढवताना किंवा त्याला शिस्त लावताना जे काही त्यांचे नियम, बंधनं, अटी त्यांना ज्या मुलांकडनं करून घ्यायच्यात, तर त्या त्यांनी स्पष्टपणे आजी आजोबांशी बोलून त्यांना सांगायला पाहिजे. नाही त्याच्यामध्ये काय होईल की आजी एक सांगते, आजोबा एक सांगतात, आई वडील एक सांगतात, मग मुलांचा खरंच गोंधळ होतो आणि बिचाऱ्यांना कळत नाही की आपण कोणाचं ऐकायचं. ह्याच्यासाठी आजी आजोबा म्हणजे घरातली मोठी माणसं, आजी आजोबा आणि आई वडील ह्यांच्यामध्ये मुलांना वाढवण्याच्या बाबतीत किंवा त्यांना पालकत्व देण्याच्या बाबतीत जे काही नियम, अटी, बंधनं असतील त्याची स्पष्ट चर्चा व्हावी. अर्थातच मुलांसमोर नाही. कारण मुलांसमोर ही चर्चा झाली तर मुलं खूप खूप हुशार असतात बरं का. तर ती बरोबर लक्षात ठेवतात की त्या चर्चेमध्ये किंवा तो जेव्हा आजी आजोबा बोलत होते तेव्हा कोणाच्या बाजूने बोलत होते आणि ह्याचा फायदा मुलांनी घ्यायला नको, म्हणून ती स्पष्ट चर्चा मुलं नसताना आजी आजोबा आणि आई वडिलांनी बसून करायला पाहिजे. ह्या वेळेला मी असं म्हणेन की आपण आई वडील म्हणून, तरुण आई वडील म्हणून आपण शिकलो. काही वेळेला आपण का शिकलो तर आपल्याकडे पेन पेन्सिल आहे, लिहिता वाचता येतं आपल्याला. तर आई आजी आजोबांशी जो संवाद साधायचा आहे तो आजी आजोबांचा अपमान न करता, कारण आजी आजोबांना काही वेळेला असं वाटतं की अरे आम्ही आमच्या मुलांना नाही का वाढवलं, पण त्या वेळेला परिस्थिती फार वेगळी होती आणि त्याच्यासाठी आजी आजोबांशी संवाद साधताना काही वेळेला मुद्दे जर लिहून काढले आणि त्या मुद्द्यांना धरून जर चर्चा झाली, वादविवाद नाही, चर्चा झाली, तर आजी आजोबांकडून काय अपेक्षित आहे हे आई वडिलांना कळेल आणि आई वडिलांना आजी आजोबांचं काय म्हणणं आहे, कारण त्यांच्याकडे जे अनुभव आहे, श्रेष्ठत्व आलेलं आहे किंवा अनुभव आहे, अनुभवाची मोठी शिदोरी आहे, त्याचाही आई वडिलांना नक्कीच उपयोग करून घेता येईल. कारण काही ज्या बेसिक गोष्टी आपण ज्या म्हणतो मूलभूत गोष्टी त्या तशाच आहेत. त्याच्यासाठी संवाद त्या चौघांमध्ये असणं खूप गरजेचं आहे
आणि हा संवाद ना परत परत व्हायला पाहिजे. बरं. एकदा आज केला, आता मग 2 वर्ष त्याच्याकडे बघितलं नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की परत कुठेतरी विसंगती येते, तर तेव्हा तिथे परत आजी आजोबांना म्हणायचं, तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. असं जर तुम्ही करत राहिलात तर मला वाटतं आजी आजोबांना तणावमुक्त पालकत्व देता येईल. आणि आजी आजोबांना असं म्हणतातच की नातवंड ही आजी आजोबांची दुधावरची साय असते आणि त्या साईचा आस्वाद त्यांना उत्तम प्रकारे घेता येईल. नातवंडांना आजी आजोबांचं प्रचंड सुख मिळेल, आनंद मिळेल, प्रेम मिळेल आणि आजी आजोबांना नव्या पालकत्वाचा सुद्धा आनंद घेता येईल. बरोबर. आपण त्या जेलीफिश आणि दुसऱ्या कुटुंब व्यवस्थेकडे वळूया, पण भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढे विकसित झालेले आहे की आपले मूल 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते मूल इंटरनेटवर मोबाईलद्वारे मोबाईल चालू शकतात आणि आपले करमणूक करू शकतात. परंतु कालांतराने हेच मोठं झाल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही आणि तो आपला वेळ मोबाईलवर घालत असतो. त्यानंतर अशा मोबाईल इंटरनेटमुळे त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पण परिणाम होत असतो. तर या प्रसंगी पालकांची जबाबदारी काय, पालकांनी कशा प्रकारे त्या मुलाला आपण पुढे न्यायचं असतं. धन्यवाद. धन्यवाद. आपण ज्या आव्हानांची लिस्ट काढली होती त्याच्यातलं पहिलं आव्हान त्यांनी टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त वापर. आपण हे आव्हान आपण घेणारच होतो, पण आता आधी घेऊया. कारण टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईल ह्या तिघांनी आपल्या आयुष्यात मी म्हणेन धुमाकूळ घातला, वर्चस्व गाजवताय. पण हे वर्चस्व गाजवायला मला वाटतं बऱ्याच तज्ञांनी परत परत ह्याच्यावर लिखाण सुद्धा केलंय आणि त्याच्यावर चर्चासत्र सुद्धा घडत आहेत की ह्यांचा आपण किती आहारी जायचं. तर ह्या ठिकाणी मी असं म्हणेन की मुलांना ह्या इंटरनेट किंवा सोशल साईट्स किंवा टेलिव्हिजन ह्याचा किती वापर करू द्यायचा, ह्याच्यासाठी ना एक सुंदर म्हण आहे ह्या पालकत्वाच्या ह्या विषयामध्ये की फर्मनेस विथ काइंडनेस. एकदा आपण मुलाला सांगायचं की हा टेलिव्हिजन किंवा हा तुझा प्रोग्राम तू फक्त 40 मिनिटं किंवा 30 मिनिटं वापरणार आहेस. मग त्यावेळेला ती 30 मिनिटं संपत आली की मुलं म्हणतात अगदी 5 मिनिटं आणि मग ती 5 मिनिटं मात्र अगदी नाही म्हणजे नाही. काही वेळेला मुले ह्या बाबतीत खूपच आरडाओरड करतील, रडारड करतील किंवा मस्का लावतील. पण एकदा तुम्ही जर 10 वेळा हे असं फर्मनेस दाखवलात बरोबर तर नक्कीच मूल 11व्या वेळेला त्याला तो विचारणारच नाही कदाचित की मी अजून 5 मिनिटं बघू का. म्हणून ह्या मोबाईल, इंटरनेट ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायला बऱ्याच वेळेला तुम्ही खूप फर्म राहावं लागतं. ह्याच्यासाठी आरडाओरडा नाही करायचंय, फक्त तुमच्या आवाजात थोडा दम पाहिजे आणि शब्द योग्य वापरलेत, योग्य तऱ्हेने आणि योग्य वेळेला, तर मला वाटतं हा प्रश्न कायमचा मिटेल. पण अर्थात हा प्रश्न परत परत येणार आहे, पण तंत्र तेच ठेवायचं, फर्मनेस विथ काइंडनेस. पहिली 5 मिनिटं विचारल्यावर जर चांगल्या पद्धतीने नकार दिला तर मला वाटतं तुम्ही म्हणताय तशी की नंतर विचारण्याची हेच कमी होऊन किंवा आधी सांगायचं आता 10 मिनिटं उरली आहेत बरं का. म्हणजे त्याला एक वॉर्निंग द्यायची की 10 मिनिटं उरली आहेत, 10 मिनिटं तुला काय बघायचं असेल ते बघ, त्यानंतर टीव्ही बंद होणार आहे किंवा मोबाईल बंदच करावा लागणार आहे तुला. त्याच्यामुळे मुलांना असं शॉक बसत नाही की अरे बापरे 10 मिनिटं कधी संपली कळलंच नाही. त्याच्यामुळे मुलांना आधी वॉर्निंग दिली तर मला वाटतं मुलं सुद्धा सहकार्य देतात. बरोबर आहे. फक्त तुमची पद्धत कशी आहे, पद्धत कशी आहे, तुमचा आवाजाचा टोन कसा आहे, तुम्ही त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का नाही लावायचा. बरोबर. हा तुम्ही जर 1, 2, 3 गोष्टी चांगल्या तऱ्हेने जर पाळल्यात ना तर मुलांचं सहकार्य मिळायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. जेलीफिश कुटुंब व्यवस्था कशी असते? ब्रिकवॉलच्या अगदी विरुद्ध. बर. जेलीफिश पण बघतो अगदी अस्थिर असते, अशी ती खूप हलते, अस्थिर असते. त्याच्यामुळे लवचिकतेशी जेलीफिशची खूप गट्टी आणि ब्रिकवॉलची लवचिकतेशी अगदी कट्टी असं मी म्हणेन. तर जेलीफिश फॅमिलीमध्ये कुठलेही नियम, अटी, बंधनं ही व्यक्तिनिरूप आणि परिस्थितीनुसार बदलतात. अच्छा. एखाद्या गोष्टीला आज आई वडील हो म्हणतील, 4 दिवसांनी त्याच गोष्टीला दुसऱ्या मुलाला नाही म्हणतील. मुलांना कळतच नाही की काय, त्याला हो म्हटलं मला नाही म्हटलं, त्याला हे आणायला त्यांनी लगेच परवानगी दिली, लगेच 200 रुपये काढून दिले, मला नाही म्हणतायत. मग मुलांना कळतं की आता आई वडिलांचा मूड बघून आपण पैसे मागायचे किंवा एखादी परवानगी घ्यायची. आणि त्यामुळे मुलांना काय होतं की मुलांना समजतं की
आपल्याला जे हवंय ते आपल्याला नक्की मिळणार आहे. फक्त त्यासाठी मला वेगळी तंत्र वापरायची, ट्रिक्स वापरायचे आणि त्याचा फायदा मुलं घेतात. ह्याच्यामध्ये काय, आणि आणखीन एक सांगते, ह्या जेलीफिश पद्धतीचं एक सांगते की मुलांचे सगळे प्रश्न, समस्या, काळज्या, त्यांनी वेळेवर शाळेत जावं, अभ्यास करावा, त्यांचं प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण व्हावं, त्यांना कोणी आरडाओरडा करू नये, त्यांचं कुठे अपमान होऊ नये, ह्याची सगळी जबाबदारी म्हणतात ना, प्रश्नांचा मालकी हक्क आई वडील स्वतःकडे ठेवतात. अच्छा. त्यामुळे मुलांचं चुका होऊ नये, त्यांना शिक्षा होऊ नये, त्यांना शाळेत ओरडा बसू नये म्हणून सगळी कामं ही आई वडील करतात किंवा घरातली मोठी माणसं करतात. आणि त्यामुळे मुलांना जे आपल्याला सक्षम बनवायचे, जबाबदार, स्वावलंबी बनवायचे, ती प्रक्रिया ह्या कुटुंबात होत नाही. आणि त्यामुळे मतितार्थ किंवा त्याचा सारांश काय, तर आई वडील आणि मुलं सदैव गोंधळलेली असतात. अच्छा, म्हणजे ब्रिक वॉलच्या एकदम विरुद्ध, पण फॉलो करायला नको, आपण असं नाही करायची, फॉलो नाही करायची, शक्यतो नाही करायची. मग तिसरी कोणती आहे त्याच्याकडे वळूया. पण पनवेलहून फोन आहे, अमृत आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, की आजकाल आपण म्हणजे सारखं ऐकतोय की मुलं लहान वयात सुसाईड करतात. एखादी वस्तू त्यांना नाही दिली किंवा टीव्ही नाही बघून दिला किंवा अभ्यास कर सांगितलं किंवा आणखी काही कुठे एखाद्या ठिकाणी वगैरे फिरायला नाही नेलं तर मुलं लगेच असं डिप्रेशन मध्ये जातात किंवा काहीतरी वेगळा विचार करतात किंवा हसती खेळती मुलं अचानक बोलायची बंद होतात घरात, ते त्यांच्या विचाराधीन होतात आणि मग हे सुसाईड वगैरे प्रकार वाढतात. तर मग याच्यासाठी एक पालक म्हणून आपली काय जबाबदारी असायला हवी? बरोबर, धन्यवाद. हे पण एक खूप मोठं आव्हान आहे, आपण ते घेणारच होतो. आता ह्या बाबतीत मी सांगेन, अगदी पहिल्यापासून म्हणजे 2 वर्षापासून मूल वाढत असताना मुलांना नकार किंवा नो ह्या शब्दाची ओळख पक्की व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला जे हवं आहे ते लगेच मिळणार नाही. फक्त हा नकार देताना आपण का नकार नाही म्हणतोय ह्याची कारणं योग्य शब्दात आई वडिलांना किंवा ज्याच्याकडे त्यांनी ती वस्तू मागितली आहे किंवा सेवा मागितली आहे ती आपल्याला उत्तम रीतीने समजावून पटेल अशी आणि अगदी संयुक्तिक योग्य कारणं द्यायची आहेत. आणि त्याच्यामध्ये ती कारणं देताना आपण काही मुलांना फसवत नाही. बरोबर, हे नक्की बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही पालकांची चर्चा करतो तेव्हा मी नेहमी म्हणते की नकार, अपयश आणि अपेक्षाभंग पचवायची ताकद मुलांना आपल्याला देता आलीच पाहिजे. कारण पुढे कुठेतरी आपल्याला कदाचित हे सहन करावं लागणार आहे. कारण आपल्या आयुष्याचं ते एक मोठं काय म्हणायचं यशाचं किंवा अपयशाचं हे आहे की आपण नकार जर पचवायला शिकलो तर खरं म्हणजे नकार पचवायला शिकलो तर आपण शिकतो त्याच्यातनं, खरी गोष्ट. आणि म्हणून नकार पचवायला शिकवणं किंवा अपयश पचवायला शिकवणं, अपेक्षाभंग, परीक्षेचा रिझल्ट घेऊन जर मुलगा घरी आला आणि त्याचा चेहरा पडलेला असला, काय नेहमीप्रमाणेच कमी मार्क मिळाले का, असं वाक्यापेक्षा त्याला थोडा वेळ बसू द्यावं, त्याला वेळ द्यावा. आपण म्हणतो की नाही, मला हल्ली मुलं म्हणतात मला स्पेस दे. तर ती त्याच्यासाठी मग जेवताना, जेवण झाल्यानंतर काय कसं वाटतंय, आज रिझल्ट कसा लागला, तुझ्या मनाप्रमाणे लागला का, मग तो हळूहळू ओपन आउट होतो किंवा तो स्वतःच्या मनातलं द्वंद्व भावना सांगायला लागतो. आणि त्यांनी जे आता तो मुद्दा मांडला की अचानक मुलं खूप विचार करायला लागतात, एकटी व्हायला लागतात, ही काही लगेच होणारी गोष्ट नाही. पालकांच्या हे कुठेतरी लक्षात यायला लागलेलं असतं की वेगळा वागतोय मुलगा. कारण खरं सांगू का, आपण असे एक मराठीत हे आहे की माझं मूल मला पक्क माहिती आहे. आणि हे मूल पक्क माहिती असणं म्हणजेच मुलाच्या मनामध्ये काय सध्या भावना चालू आहेत, काय द्वंद्व चालू आहेत, काय तो विचार करतोय. आणि हा सगळ्याशी ना परत सगळे तज्ञ ह्या बाबतीत सांगतायत की संवाद साधा. अरे संवाद साधा म्हणजे तुम्ही सकारात्मक संवाद साधायला पाहिजे. संवाद साधायची वेळ योग्य पाहिजे, शब्द योग्य पाहिजेत. मुलांची थोडी जशी मुलं मोठी होतील ना तशी मुलांची थोडी परवानगी पण घ्यायला पाहिजे की मला तुझ्याशी ना ह्या अगदी स्पष्टपणे ते मुद्दे सांगायचे, मला ह्या बाबतीत तुझ्याशी बोलायचंय.
तुझं मत हवंय. तू जेव्हा तयार असशील तेव्हा मला सांग. मला वाटतं त्याने स्पेशल वाटत असेल मुलांना, नाही का? एकदम मुलांना त्यांचा आत्मसन्मान खूप पोचला जातो. खरी गोष्ट. आय एम समथिंग स्पेशल असं Yes, मुलांना yes. वाटतं. आणि माझं ऐकून घ्यायला, मुख्य म्हणजे माझं ऐकून घ्यायला माझी आई किंवा वडील किंवा माझी आजी किंवा आजोबा घरातली लोक तयार आहेत. वा. कारण बऱ्याच वेळेला ऐकण्याची क्रिया कमी होते. एखादा मुलगा घरी येऊन म्हणाला की आज ना माझा शाळेतला डबा खाताना डबा पडला, वेंधळा आहेस. पहिली कमेंट. म्हणजे खरं म्हणजे मुलाला फक्त एवढं सांगायचं असतं की मी डबा पडला तरी सुद्धा तो उचलून त्यातलं मला जेवढं होतं डब्यात शिल्लक ते मी खाल्लं. आपण मुलांना त्यांचं वाक्य किंवा ती घटना किंवा त्याचं वर्णन पुरं करू द्यायला वेळच देत आपण नाही. लगेच लेबल देतो त्याला. लेबल, एक्झॅक्टली. लेबलिंग हा अगदी आपला जणू काही जन्मसिद्ध हक्क आहे. मग त्याच्यामध्ये मुलांना लेबलिंग देतो आणि ती मुख्य म्हणजे त्याला जे खरं सांगायचं असतं ते राहून जातं. आणि मग आई वडील म्हणतात मुलं आमच्याशी बोलत नाहीत, मुलं आमच्याशी संवाद साधत नाहीत, मुलं आमच्या मनातलं सांगत नाहीत. कसं सांगतील हो? एक पाऊल आपण पुढे टाकायला हवं त्याच्यासाठी. ह्याच्यासाठी मला वाटतं देवाने आपल्याला 2 कान आणि एकच एकच तोंड तोंड दिले. दिलंय. जास्त ऐका आणि कमी बोला. एक फोन घेऊया. हो. अरुण दौंगे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी अरुण बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोडून. लहान मुलांचे भावविश्वास जोपासण्याऐवजी बदलत्या काळामध्ये अपेक्षांच्या वाढत्या होत्या बालपिढी दबत चालली आहे का? अरुणजींचा असा फोन होता की हे सगळं ठीक आहे पण आपण मुलांकडनं खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवतो, त्याच्याबद्दल काय करायचं? मग ह्याला जोडून मला असं विचारायचंय की मग ते जे कुटुंब व्यवस्थेची जी तिसरी व्यवस्था आहे ती महत्वाची ठरते का? काय सांगाल दोन्ही? बॅकबोन. जसा पाठीचा कणा आपल्याला समतोलता देतो किंवा पाठीचा कणा आपल्याला स्थिर राहायला मदत करतं, तसंच ह्या कुटुंबाची वैशिष्ट्ये किंवा ह्या कुटुंबातलं पालकत्व त्या पद्धतीचं असतं. मुख्य म्हणजे चुका करायला संधी असते. वा. कारण असं सगळ्या तज्ञांनी सांगितलंय की चुकांमधनं माणूस खरं शिकतो. आणि त्यामुळे चुका करायला संधी दिल्यानंतर, त्या चुका झाल्यानंतर त्या चुकांमधनं मुलं किंवा मोठी माणसं काय शिकलो हे फार महत्वाचं आहे. बरोबर. चुका किती झाल्यापेक्षा चुकांमधनं आपण काय शिकलो आणि त्या चुका परत होऊ नयेत म्हणून मी काय काय करू शकते ह्याचा शोध घेणं खरं गरजेचं आहे. आणि ह्या बॅकबोन कुटुंबामध्ये किंवा ह्या प्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये मुख्य म्हणजे स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता ह्या 3 गोष्टींचे नियम, अटी आणि बंधनं मुलांचा सहभाग घेऊन ठरवलेली असतात. आणि त्यांचं पालन सगळ्यांनी व्हावं असं मोठा आग्रह असतो आणि पालन होतं किंवा होत आहे की नाही ह्याचं कटाक्षाने त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. बरोबर. त्याचबरोबर दुसरी एक चांगली पद्धत या पालकत्वाचं की ह्याच्यामध्ये मुलांना मतस्वातंत्र्य असतं, विचार स्वातंत्र्य असतं, भावना प्रकट करायचं स्वातंत्र्य असतं, भावनांना नावं दिली जातात. तुला आता राग आलाय का? तुला आता गोंधळलेला आहेस का? तुला आता वैफल्य आलंय का? तुला आता चिडचिड झालीय का? तुझा अपेक्षाभंग झालाय का? असं जेव्हा म्हणजे भावनांना नाव देण्याचं काम ह्या कुटुंबामध्ये दिलं जातं. त्याच्यामुळे भावना हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. सगळ्यांना भावना असतात. फक्त रडू नकोस, चिडू नकोस. चिडणं, रडणं हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि आपण का चिडतोय, का रडतोय त्याच्यामागे या वेगवेगळ्या भावना असतात. हो, नाही का? काही वेळेला मुलांना वेगवेगळ्या भावना त्या ह्याच्यामध्ये आपण मुलांना सुद्धा भावनांना नावं असतात आणि त्यांना सुद्धा नावं द्यायला एकीकडे शिकवतो. कारण हे एक जीवन कौशल्य आणि जीवन मूल्य आहे. कारण मोठं झाल्यानंतर काय आपण मुलांच्या बरोबर नसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मुलांना भावनांवर ताबा कसा मिळवायचा, कोणत्या कोणत्या पद्धती आहेत की विशेषतः नकारात्मक भावनांना तुम्ही कसं सांभाळाल हेच आपण ह्या कुटुंबामध्ये सांगितलं जातं. कारण मला एक सांगा की जर मतभावना जरी वेगळी असतील, अगदी गृहीत धरूया की आई वडिलांची मतं किंवा विचार वेगळे आहेत आणि मुलांचे आधुनिक पिढी खूप वेगळे आहेत, तर मुलांच्या मनात काय भावनिक वैचारिक गोंधळ चाललाय हे त्यांना जर आपण प्रदर्शित करू दिलं नाही तर मुलांच्या मनामध्ये आपण कसं डोकावणार? अगदी खरं. आणि हे जर डोकावलं नाही तर त्यांचा जो प्रश्न होता अपेक्षांचा, मुलांच्या अपेक्षा काय आहेत आणि आपल्या अपेक्षा काय आहेत, परत संवादावर जाते की संवाद जर साधला, सगळ्याला मला वाटतं बऱ्याच वेळेला उत्तर एकच येईल की उत्तम संवाद साधा, सतत संवाद साधा. अर्थात एक सांगते,
फक्त संवाद तुम्ही लिहून सुद्धा संवाद साधता येतो. मी ह्या ठिकाणी माझ्या पुस्तकामध्ये पत्रांनी उपाय, पत्र लिहा. तुम्हाला काही वेळेला समोर त्या माणसाशी बोलता आलं नाही तर छान पत्र लिहा मुलाला. मुलाच्या झोपण्याच्या त्या उशीवर ठेवा. मुलगा किंवा मुलगी ते पत्र वाचेल, त्याच्यावर विचार करे आणि त्याला पत्राची शेवट असा करायचा, मला लगेच उत्तराची अपेक्षा नाही, तू विचार कर. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साध किंवा मला लिहून सांगितलंस तरी मला आवडेल. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपण ह्याच्याबद्दल बोलूया. आपण बोरिवलीहून एक फोन आहे. सुधीर गोडसे आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. हॅलो. मी मॅडम मी सुधीर गोडसे बोरिवली पश्चिममधून बोलतोय. पालकांची नवी आव्हाने हा विषय खूप छान निवडलेला आहे आणि मला खूप बरं वाटतं प्रोग्राम मी पाहतोय. आता माझा असा प्रश्न होता की आता जी मुलं आहेत, आताची पिढी आणि पालक, तर त्यांचं संवाद हा जो काही भाग आता विशेष असं काही उरलेला नाहीये. पूर्वीच्या काळी कसं धाकापोटी किंवा काही कोणी सांगितलं, आजी आजोबांनी सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं तरी मुलं निमूटपणे ऐकायची आणि मुलांच्या अपेक्षा सुद्धा खूप नव्हत्या. आता मुलांच्या अपेक्षा म्हणजे आर्थिक बाबतीत सुद्धा मुलांनी पुष्कळच्या गोष्टी क्रॉस केलेल्या आहेत. म्हणजे चॉकलेट पाहिजे, गोळी पाहिजे, पेन पाहिजे, याचं बघ त्याचं बघ, हे पाहिजे मला ते पाहिजे. म्हणजे आर्थिक घडामोडी सुद्धा खाली आलेल्या आहेत पालकांच्या. तर त्याच्यावर उपाय काय, म्हणजे मॅडम काय सांगू शकते का? विशेषतः आर्थिक घडामोडी, बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, कौटुंबिक आहेत, मानसिक आहेत, सामाजिक आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना कळवून कोण देणार? तर ह्याच्याबद्दल मॅडम काही दोन शब्द सांगतील का? धन्यवाद. धन्यवाद. मला ह्याच्याशी एक जोडायचं आहे की हे जे आर्थिक गणित ते म्हणतायत, कुठेतरी आपण जेव्हा आव्हानांबद्दल बोलत होतो तेव्हा एक असा एक मुद्दा येऊन गेला होता की जेव्हा वेळ देता येत नाहीये तेव्हा कदाचित मी काहीतरी एक वस्तू देऊन किंवा कुठल्या तरी मॉलमध्ये नेऊन खूप खरेदी करून ते कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करते. काही बाबतीत तसं घडतंय, पण खरं म्हणजे मुलांना जर खरं प्रेम हवं असतं ना, ते मुलांना आईवडिलांची वेळ हवी असते. आपल्याला मला वाटतं सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की एका मुलाने आपल्या पॉकेट मनी मधले 200 रुपये साठवलेले असतात. वडील ऑफिसमधनं घरी येतात आणि त्याला मुलगा वडिलांना विचारतो की बाबा तुम्हाला एका तासाचे किती पैसे मिळतात? तर ते म्हणतात का रे हा प्रश्न विचारतोस? तर तो म्हणतात बरं 500 रुपये मिळतात. मग मला तुम्ही 300 रुपये द्या. वडील खूप रागवतात त्याला. तो मुलगा झोपायला जातो. मग वडिलांना खूप वाईट वाटतं की हे का बरं त्याने असं का मागितले असतील पैसे, त्याच्या सगळ्या गरजा आम्ही पूर्ण करतोय. तरी मग वडील थोड्या वेळाने त्याच्या खोलीत जातात आणि झोपलाच वाटतं. नाही, तो म्हणतो नाही मी जागा आहे बाबा. हळूच तो आपल्या उशीखालचे 200 रुपये काढतो. बाबा त्याला 300 रुपये देतात. बाबा आता माझ्याकडे 500 रुपये झाले, तुम्ही मला तुमचा 1 तास द्याल का? जेव्हा असं मुलं म्हणतात तेव्हा खरं म्हणजे मुलांना वस्तू देण्याची सवय आपणच लावतो. मी ह्या बाबतीत ना वस्तू देणं, कारण आता इतकी आकर्षणं जागोजागी वाढली आहेत. म्हणजे एक साधी वॉटर बॉटल म्हटली तर दरवर्षी नवीन काहीतरी आलेलं असतं, दप्तर नवीन आलेलं असतं. तर मुलांना मगाशी जो शब्द आपण किंवा जे फ्रेज वापरली, फर्मनेस विथ काइंडनेस, मुलांची आकर्षणं वाढतच जाणार. मोठ्या माणसांना सुद्धा कितीतरी आकर्षणं असतात. त्यामुळे या ठिकाणी एक चांगला पर्याय मी अनेक वेळा सांगितला आणि मला बऱ्याच पालकांनी त्याचा फायदा झाल्याचं सांगितलंय. खरेदीला आपण जाणार आहोत तर तू तुझी यादी तयार कर, तुला काय हवंय. मग त्या यादी मुलं जर थोडी मोठी असतील तर सांगायचं गरजा, इच्छा आणि चैन, अशी त्या यादींची तुम्ही 3 यादी करा आणि मग त्याच्यात ठरवा की गरजा खरंच कुठल्या आहेत, इच्छा कुठल्या आहेत आणि चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत. आणि मग मुलांना सांगायचं की आज तुझी ह्या 2 गरजा आणि 1 इच्छा पूर्ण होणार आहे. आपण दुकानात जाऊ तेव्हा तू सगळ्या वस्तू बघू शकतोस, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण पैसे खर्च करणार नाही आहोत. ह्याची तयारी असली तर आपण दुकानात जाणार आहोत. मला वाटतं ही इन्व्हॉल्वमेंट जी असते ना मुलांची आणि पालकांची एकत्रित ही खूप महत्वाची ठरते ह्या सगळ्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ना मुलांना सुद्धा तेव्हा विश्लेषण करायला, अनालिसिस करायला मिळतं की अरे खरंच माझी गरज कोणती आहे, माझी इच्छा कोणती आहे, माझी चैनीची वस्तू कोणती आहे. म्हणजे आपण खरं म्हणजे पैसा कसा वापरायचा ह्याची थोडी संकल्पना किंवा त्याचं ज्ञान किंवा ही
जीवन कौशल्य आपण त्यांना त्या वेळेपासून द्यायला पाहिजे. आणि हे नकळतपणे होणार आहे, शेजारी बसवून असं नाहीये, नाही का? अगदी सहज आणि होणारी गोष्ट मग आहे ही. दुकानात गेल्यानंतर किंवा आता मॉल संस्कृती आहे म्हणून मॉलमध्ये गेल्यानंतर मुलं वस्तू बघतील, हाताळतील, घेतील, ठेवून देतील परत, पण त्याचा हट्ट करणार नाहीत. कारण त्यांना पक्क माहिती आहे. आणि तिथे सुद्धा हट्ट झाला, तुझी यादी बघ, यादीत काय काय आहे का यादीत, हे गरजांच्या ह्याच्यात आपण टिकमार कशावर केली आहे, 3च गोष्टींवर आपण 3च घ्यायच्यात. तिथे समजा मूल लहान असेल तर आरडाओरडा करेल, तो त्याची तंत्र वापरेल वस्तू मिळवायला, पण तेव्हा फर्म राहायचंय, अगदी ठाम राहायचंय आणि सांगायचं, ओ तुला ही वस्तू हवी आहे ना, पुढच्या यादीच्या तू त्याचा क्रम बदल आणि क्रम वरती आण आणि आपण त्याचा विचार करू. ह्याच्यामध्ये मुलांना एक खूप छान माहिती किंवा समजतं की कितीही हट्ट केला तरी त्या यादीनुसारच वस्तू घेतल्या जातात आणि मला माझ्या वस्तूंची गरज भागवली जाते. फक्त मगाशी तो नकाराचा शब्द आला, नकार त्यावेळेला आपल्याला देता आलाच पाहिजे. त्यामुळे मुलांना खरेदीच्या बाबतीत पैशाचं महत्त्व कळण्यासाठी मुलांबरोबर बसून यादी करा, त्यांना ते यादी करण्याचं स्वातंत्र्य द्या. मग त्या यादीमध्ये तुम्ही ढवळाढवळ नाही करायची, नाही तर मग मुलं म्हणतील मला कशाला करायला सांगितलीस, तूच करायची होतीस. खरी गोष्ट. आणि इथे कुठेतरी मला वाटतं काही काही मुलांच्या बाबतीत असंही चांगलं घडून येत असेल की त्यांना आपण रिस्पॉन्सिबल आहोत, आपल्यावर जबाबदारी दिली जाते, याचं सुद्धा कुठेतरी छान वाटू शकतं. एक फोन घेऊया. डॉक्टर ढोंबे बोलतायत ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार मॅडम. बोला सर. हॅलो. बोला सर, आवाज येतोय तुमचा. हा हा मॅडम, लहानपणापासून पालकांचं एक कर्तव्य आणखी बनतं की शिक्षणाच्या व्यतिरिक्त मुलांना योगासन, नंतर व्यायाम, नंतर खेळ खेळणे, शनिवार रविवार कसा घालवायचा, त्यांना खेळाचं, संगीताचं हे एक वेगळं व्यासंग, म्हणजे जीवनात जर नैराश्य आलं तर व्यायाम, शरीराचं फिटनेस, त्यांना व्यसन लागू नये ह्याची सुद्धा प्रशिक्षण देणं लहानपासून अतिशय आवश्यक आहे. बर, धन्यवाद. हा एक भाग झाला की त्यांना अशा प्रकारचं कौशल्य वगैरे या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा वळवलं पाहिजे, ही सुद्धा पालकांची जबाबदारी आहे. काय सांगाल तुम्ही? रश्मी, ह्याच्यावर हा मुद्दा मी आव्हानात मध्ये आपण घेणारच आहोत किंवा आता घेऊयाच आता. कारण सध्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत, आवडीनिवडी बदलल्या आहेत. तुम्ही जागोजागी घराच्या बाहेर पडल्यात की तुम्हाला विविध प्रकारचे पदार्थ, तुम्हाला फक्त खिशामध्ये पैसे पाहिजेत, तुमचे सगळ्या आवडीनिवडी खाण्याच्या बाबतीतल्या भागवल्या जातात. आणि ह्याचा एक परिणाम म्हणून मला एक सांगायचंय की मुलांचा स्थूलपणा वाढत चाललाय. आत्ताच मी एका पेपरमध्ये आलेली बातमी माझ्या अगदी मी लक्षात ठेवली आहे की दिल्लीमध्ये शाळांमध्ये सर्वे झाला आणि किती मुलं स्थूल आहेत त्याचा अभ्यास केला गेला. आणि माझ्या मते ही संख्या किंवा ही टक्केवारी फार काळजी करण्यासारखी आहे. खाजगी शाळांमध्ये 29% मुलं स्थूल होती आणि शासकीय शाळांमध्ये 11.13% मुलं स्थूल होती. मला मते 100 जर एवढी मुलं स्थूल असतात तर, आणि ह्याच्यामुळे ना माझं सुद्धा हल्ली काय झालंय, कुठेही मी गेले शाळेमध्ये विशेषतः की माझं पहिलं लक्ष असतं किती समोर मुलं आहेत आणि त्यातली किती स्थूल आहेत. आणि खरं ही त्यांनी जो मुद्दा मांडलाय की व्यायाम वगैरे ह्याची नितांत गरज आहे. पण एक सांगते की फक्त आपण व्यायाम करत नाही किंवा कुठलाही एक्सरसाइज करत नाही नियमितपणे आणि फक्त मुलांना सांगतोय तर ते नाही चालणार. कारण मुलं आपलं अनुकरण करत असतात. तेव्हा आठवड्यातले पालकांनी सुद्धा आठवड्यातले 7 दिवसापैकी 3 दिवस तरी व्यायाम करावा, योगासनं करावी किंवा मुलांच्या बरोबरीने करावी. मग तुम्ही तुमची वेळ, मुलांची वेळ बघा कसं तुम्हाला त्याचं साध्य करता येईल ते. पण व्यायाम करणं आणि त्यांनी दुसरा मुद्दा मांडला कलागुणांचा. दुर्दैवाने मुलांची ओळख ही फक्त त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर ठरत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काही वेळेला मुलं आपण बघतो त्या शालेय शिक्षणात किंवा त्याचं शालेय शिक्षणातली प्रगती कमी असते, पण काही वेळेला अनेक इतर गोष्टींमध्ये त्याच्याकडे खूप कलागुण असतात आणि त्याच्यावर पालक भर देत नाहीत. आणि ते भर देणं किंवा इतर मुलाकडे आपल्या काय कलागुण आहेत, कशाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे का, किंवा एखाद्याचे आवाज आली, व्हॉइस कल्चर किंवा व्हॉइस तुम्ही आर्टिस्ट सुद्धा मॉड्युलेशन,
म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला पुरेपूर ओळखा आणि ते पुरेपूर ओळखण्यासाठी मुलाशी संवाद साधा मुलाशी साध्या गप्पा मारा. मी तुम्हाला रश्मी तुला एक सांगते की मुलांना सोडायला आई वडील शाळेशी जातात किंवा गाडी त्यांची स्कूल बस येणार असते तिथे उभे असतात, तर तेव्हा असं लक्षात येतं की आई फोनवर बोलत असते किंवा तिचं मोबाईलवर सर्फिंग चालू असतं आणि मूल आपलं उभं असतं. दॅट इज द राईट टाइम मला वाटतं की मुलाशी अगदी एक्सक्लुझिव्ह 1-to-1 तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येईल. मग तेव्हा शाळेबद्दल माझ्या मते बोलायचं नाही. त्या थोडक्या वेळात खूप काही काही गोष्टी त्याच्या मुलाला आयुष्यातल्या कळू आणि शकतात. तेव्हा मुलांना एक दुसरं एक तत्व सांगते, जसं फर्मनेस अँड काइंडनेस सांगितलं तसं आपण अजून बघूया, एक पण एक बंगळुरूहून फोन आहे घेऊया ना. हा, त्याच्याबद्दल बोलू. देशमुख मॅडम बोलताय. नमस्कार. हॅलो, गुड आफ्टरनून मॅडम. मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की अगदी 3 वर्षाचा मुलगा, 3-4 वर्षाचा मुलगा ते खेळता खेळता असे खूप उग्र व्यवहार करायला लागतात. कधी मारायला लागतो किंवा मी तुला मारेन किंवा मी बॅड बॉय असं म्हणायला लागतात. ही अशी सिच्युएशन कशी हँडल करावी? त्याला शिक्षा करावी का त्याला नंतर समजावून सांगायचं? आता जो आपल्याला देशमुख मॅडमचा फोन होता की त्यांनी तर वय वर्ष 3 सांगितलं, म्हणजे तिथूनच कुठेतरी एक हिंसाचार असं म्हणूयात आपण, मोठा शब्द आहे, आक्रमक वृत्ती आहे. आणि तिथून पुढे मग जसजसं त्या मुलाला कळत जातं तसतसं तो आणखीन काय म्हणत त्याच्याकडे आकर्षित होतो. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या ठिकाणी जेव्हा भावनांचा उद्रेक होतो तेव्हा त्या भावनांच्या उद्रेकाला त्या वेळेला आई वडिलांनी किंवा त्या मुलाला जेव्हा जी व्यक्ती हाताळत आहे त्या वेळेला आई वडिलांनी किंवा त्या व्यक्तीने गप्प राहणं हे पहिलं. आणि मुलाला तिथून घेऊन दुसरीकडे जाणं. तिथे जर आपण आपल्या पण भावनांचा उद्रेक होऊ दिला तर मग त्या मुलाला वाटतं की मी जे वागलो ते एक तर बरोबर आहे किंवा माझं कोणी ऐकून घेत नाहीये, आणि म्हणून ऍक्शन सेमच राहते. त्याच्यामुळे आई वडिलांची पण ऍक्शन तीच राहते, मुलांची पण ऍक्शन तीच राहते. त्यामुळे भावनांचा उद्रेक याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे, टाइम आउट. तुम्ही वेळ घ्या, मुलाला तिथून दूर न्या त्या परिस्थितीपासून किंवा त्या घटनेपासून. मुलाला त्या वेळेला फक्त 3 वर्षाचं मूल आहे, मी त्यांना असं सांगेन की फक्त मुलाला त्या वेळेला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याला फक्त जवळ घ्या, त्याला फक्त शांत होऊ द्या. काही वेळेला ते मूल 10 मिनिटं घेईल शांत व्हायला, काही वेळेला 15 मिनिटं घेईल, कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, पण शांत नक्कीच होईल. फक्त त्या वेळेला तुम्ही जेव्हा त्याला घट्ट मायेने जवळ घ्याल तेव्हा त्याला एकतर वाटेल की माझं कोणतरी आहे. मूल शांत झाल्यानंतर त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार न करता त्याला घरी घेऊन जा. त्याला भूक लागली का, त्याला काय हवे विचारा, तो विषय सोडून. त्यावेळेला इथे पण परत सांगता येईल आपल्याला, सांगण्याची भूमिका घेऊ नका, विचारा. आस्क क्वेश्चन्स, हाऊ, वेन, वे, असे अनेक प्रश्न विचारा की थोड्या वेळाने विचारा. तू आता शांत झालायस, आपण बोलूया का, किंवा अगदी 4 तास जाऊ दिलेत, कारण मूल लहान आहे त्यांचं, 4 तास जाऊ दिलेत तरी चालेल. जेव्हा मुलाचा मूड आला कदाचित तो स्वतः किंवा सांगेल. अगदी बरोबर, काही वेळेला तो नंतर आपणहूनच तुम्हाला त्याच्या मनातल्या भावना सांगेल. त्यामुळे म्हणूनच आपण म्हणतो की पेशन्स ठेवा, धीर धरा. पण या वेळेला आई वडिलांनी किंवा आई जर बरोबर असेल किंवा कोणी जे पालक बरोबर असतील त्यांनी दुर्लक्ष नाही करायचं त्याच्याकडे. दुर्लक्ष नाही करायचं, नाही का? त्याला कुठेतरी हे जाणीव करून द्यायची की आय एम विथ यू. येस, मी बॅकबोन, मी तुझ्या बरोबर आहे. फक्त मग त्याला समजावून सांगता येईल की तुला त्यावेळेला राग आला, तू आरडाओरडा केला, तेव्हा तुम्हाला असं सांगता येईल त्याला की मला काय झालं, कोणी काय केलं, त्याच्या मागची कारण त्याला प्रश्न विचारून करून घ्या. परत असं करू नकोस, पुढल्या वेळेला असं करू नकोस, म्हणजे नकोस नकोस नकोसची जर नकारात्मक भाषा लावलीत किंवा सांगण्याची क्रिया केलीत तर मुलाला फक्त इथे खरंच त्याच्या शिरणारच नाही. तोच ती समस्या, तो झालेला त्यावेळेचा आलेला भावनिक उद्रेक कसा पुढच्या वेळेला सांभाळायचा, मग तू काय करशील पुढल्या खेपेला, ह्याची उत्तरं मी खरंच असं सांगेन सगळ्या पालकांना. आणि मी पण हे करते की मुलांच्या प्रश्नांचं मालकी हक्क आपल्याकडे ठेवूया नको. आत्ताच्या परिस्थिती 21व्या शतकात मालकी हक्क मुलांकडेच ठेवा. मुलांनाच विचार करू द्या, ते त्यांच्या बालबुद्धीप्रमाणे विचार करतील. आई, मी त्या मुलाशी खेळणार नाही, मला तो आवडत नाही,
ठीक आहे ऐकून घ्या, असं करायचं नसतं. आपण आपली लगेच तत्वज्ञान सांगायला लागतो. खरं खरी गोष्ट म्हणजे आहे. उद्या तो खेळायला गेल्यानंतर त्याच मुलाशी खेळणार आहे, हो पण ना. त्या वेळेला आपण फक्त तू त्या मुलाशी खेळायचं नाही, नको खेळूस. त्या वेळेला फक्त ऐकण्याची भूमिका घ्या आणि त्याच्यातनं बरेचसे प्रश्न सुटतील आणि आक्रमक प्रवृत्ती. मग काही वेळेला ना इथे मुलांना तुम्ही लहान होतात तेव्हा काय करत केलं? होतात, किंवा मी लहान होते ना तेव्हा माझं असंच झालं होतं एकदा रे, हो. हा मग मी तेव्हा काय केलं. म्हणजे हे घडतं, म्हणजे पुन्हा हे एकदा घडणं संवाद हे आला. चुकीचं नाहीये. फक्त मी त्या वेळेला ना मी असं केलं होतं, बरोबर म्हणजे आहे. तू असं करपेक्षा मी असं केलं होतं. मग मुलांनी ठरवायचंय की आईने असं केलं होतं. मग खरं तिला मग काय झालं, मग मुलगा विचारतो, मग अरे परत आमची मैत्री झाली आणि कधी मला असा आरडाओरडा नाही करावा लागला. आणि कुठेतरी आई पण लहान होती आणि तिने सुद्धा हे सगळं केलं, ह्याच्यात सुद्धा फॅसिनेशन असतं. आणि मग मुलं तुम्हाला खूप विचारायला लागतात Exactly. की तू लहान होतीस तेव्हा कसं आणि चालायचं, मग तो तुमची problem भांडणं solve व्हायची होतो का, आपोआप. हा मग तेव्हा तुम्ही काय करायचा, किती दिवस रुसवा चालायचा. बरोबर आहे. त्याच्या- कुठेतरी आपण सुद्धा उत्तर आपल्याला रिलेट करायचंय मुलांशी, आपलं बालपण आणि त्यांचं बालपण. शेवटची 4 मिनिटं राहिलेत, अजून काही आव्हानं आहेत की आता इथे आव्हानं आहेत म्हणजे एक तर बलात्कार. बरोबर. ही जी असुरक्षितता आली आहे ना ती अक्षरशः भेडसावणारी आहे. त्याच्यानंतर अकाली गर्भारपण, आणि दुसरं म्हणजे 8व्या 10व्या वर्षी मुली हल्ली वयात यायला लागलेत. त्यामुळे हल्ली 14, 13, 14 असं वय होतं. आणि ह्याला कारण एकच की नको त्या गोष्टींची ओळख नको त्या वयात मुलांना व्हायला लागली. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी जागरूक राहायचंय. मुलांची परत सांगते, मुलांच्या मनात डोकावल्याशिवाय ह्याचे तुम्हाला उत्तर मिळणार नाहीत. आणि त्याच्यासाठी मोकळा सतत संवाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि आता ही सगळी आव्हानं बघितल्यानंतर मला इथे थोडक्यात, आता वेळ कमी असं तू म्हणतेस, तर मला एक 3-4 गोष्टींची नवीन संकल्पना मला इथे सांगायची आहे. एक म्हणजे पालक गट. मी माझ्या सगळ्या सेशन्समध्ये पालक गटाची एक संकल्पना पुढे आणू पाहते आहे. बघूया किती त्याला यश मिळतं ते. पालक गट म्हणजे अगदी 8-10 पालकांनी एकत्र किंवा 4 पालकांनी सुरुवातीला एकत्र यायचं, त्यांच्या घरामध्ये काय घडते मुलांच्या बाबतीत त्याची चर्चा करायची मोकळेपणी. हे ह्याला पैसा लागणार नाही, फक्त एक तुम्ही ठरवा की आठवड्यातनं एक शनिवार 1 तास भेटा पहिल्यांदा, कोणीतरी त्याची नोंद ठेवा किंवा नुसती विचारांची देवाणघेवाण करा. सोल्युशन्स मिळू शकतात अनेक, कारण 1 मेंदूपेक्षा 10 मेंदू खूप वेगवेगळा विचार करतो. आणि मग आपल्याला असं वाटतं अरे हा मी कसा नाही विचार केला. त्याच्यामुळे अनेक उत्तरं मिळतील, अनेक पर्याय मिळतील. आणि तुमच्या पालकत्वात तुम्हाला त्यातनं उत्तरं पालकांना दिलेली उत्तरांचं मला वाटतं जास्त परिणाम असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे खूप पर्याय मिळतील. आणखीन एक म्हणजे आत्मविश्वास मिळेल की हल्लीची जी काही आव्हानं आहेत त्याला सगळ्यांनी मिळून, किंवा तू काय त्याला पर्याय घेतलास ते तुला कळेल. आणि ह्याच्यामध्ये फक्त असं आपल्याला एकच फक्त बांधिलकी ठेवायची आहे पालक गटामध्ये की त्याचं नंतर गॉसिपिंग कुठे करायचं नाही. खरी गोष्ट. तर मग ह्या पालक गटाचं माझ्या मते माझं जे कल्पना आहे तर ह्या पालक, आणि काही ठिकाणी पार्ल्यामध्ये लोकांनी पालक गट सुरू केलेला आहे, छोट्या प्रमाणावर आहे, पण मला वाटतं त्यांच्याकडनं आलेला मला जो प्रतिसाद आहे ते म्हणतात की आम्हाला खूप त्याच्यातनं शिकायला मिळते आणि आत्मविश्वास मिळते. दुसरं असं की अगदी थोडक्यात शेवटचं अगदी 1.5 मिनिट आहे आपल्याकडे. तर दुसरं असं आहे की फॅमिली मीटिंग्स. जेन नेल्सन म्हणून परत एक अमेरिकन स्त्री आहे जिने या पालकत्वावर खूप काम केले. तर तिने ना फॅमिली मीटिंग्स म्हणजे कुटुंब सभा, काही जणांना ही कुटुंब सभा म्हणजे खूप कृत्रिम, अशक्य, विचित्र वाटेल, पण तिच्या मते आणि तिने ही संकल्पना अमेरिकेत राबवली आहे आणि तिला आलेलं त्याचं यश बऱ्यापैकी चांगलं आहे. कुटुंब सभा म्हणजे एक कोणीतरी अध्यक्ष व्हायचं. ह्याच्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा सुद्धा त्या सभेला अध्यक्ष असेल, त्याच्याकडे डायरी असेल, पेन असेल, आणि मग त्या सभेमध्ये आज काय चर्चा करणार आहोत की घरातली स्वच्छता किंवा घरातला नीटनेटकेपणा. तुम्ही अजेंडा लिहून काढा सभेला बसायच्या आधी.
पण त्यावेळेला जसं आपण कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये बसतात की नाही अगदी तसं अगदी थोडंसं बसायचं. मग त्यावेळेला काहीतरी फन गेम ठेवायचा, एखादं दोघांनी विनोद सांगायचे. सुजाताताई, खरं तर आपली वेळ पूर्ण म्हणजे आता अगदी संपतच आली आणि तुम्ही सांगताय ते खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्यातून एकच गोष्ट जाणवते की आनंदी पालकत्व आपण कसं मिळवू शकतो याचे सगळे हे छोटे छोटे पण खूप महत्त्वाचे उपाय आहेत. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की नक्की सांगा. त्यासाठी आपली 2 माध्यमं आहेत. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता आणि तुम्ही ईमेल सुद्धा पाठवू शकता. फेसबुक पेजला व्हिजिट करताना www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. आजचा कार्यक्रम आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतायत आम्हाला नक्की नक्की कळवा. सुजाता मॅडम इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. खूप छान प्रश्न विचारलेत. नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह आपली पुन्हा भेट होणारच आहे. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.